आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। अखंड हरिनाम व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह संपन्न। ठेंगोडा बागलाण तालुक्यातील ठेंगोडा गावात सालाबादाप्रमाणे चालू असलेला प्रारंभ श्रावण पौर्णिमा अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण याही वर्षी मोठ्या आनंदमय वातावरणात पार पडला। 7 दिवस पारायण चालू असताना गावात आनंदाचे वातावरण दिसून आले होते। मुळात ठेंगोडा गाव वारकरी सांप्रदायिक असल्यामुळे गावातील सर्व भाविक भक्त मनोभावी वृत्तीने सहभाग घेतात। गोकुळाष्टमीच्या दिवशी दुपारी 3 वाजता गावात दिंडी काढण्यात आली। शुक्रवारी रात्री 12 वाजता गोकुळाष्टमी भगवान श्रीकृष्णांचा जन्म उत्सव साजरा करण्यात आला। दुसऱ्या दिवशी हरिभक्त पारायण श्रावण महाराज कुकानेकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाने गोपालकाला संपन्न झाला। एवढी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रमासाठी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनीही उपस्थिती दाखविली। एवढी ग्रामस्थांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। तसेच सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी भेट देऊन कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले। ग्रामस्थांच्या हस्ते पीआय योगेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात ठेंगोडा व परिसरातील भाविक भक्तांनी हजेरी लावली होती। तसेच दरवर्षीप्रमाणे या कार्यक्रमाचे नियोजन संत सावता महाराज भजनी मंडळ, कर्पुरेश्वर मित्र मंडळ व गावकरी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम करण्यात आला। बागलाण वृत्तांतासाठी हरिकृष्ण भास्कर, ठेंगोडा। तिसरं कारण राम अवतारामध्ये पहिले राक्षसी मिळाली, कृष्ण अवतारात पहिले राक्षसी मिळाली, याचा काय संबंध? राम अवतारामध्ये बलीच्या दरबारात गेले त्यावेळेला बलीची मुलगी रत्नमाला तिने ज्यावेळेला देवाला बघितलं त्यावेळेला तिच्या मनात असा एक भाव निर्माण झाला, इतकं सुंदर बालक मला जर राहिलं असतं त्याला मी स्तनपान दिलं असतं। त्यावेळेचं स्मरण म्हणून देवान डोळे झाकले। किती कारण झाले? 4. 5वं कारण विष पचवण्याचं खातं, आपण आतल्या सृष्टीला सावधान त्याचा इशारा करतायत म्हणून डोळे झाकतायत। 6. 7वं कारण ऐका जरा, पुतना ही बाल हत्या करणारी आहे, तिचं तोंड सुद्धा पाहणं नको म्हणून देवान डोळे झाकले। या जगामध्ये सर्वात मोठं पाप जर कोणतं असेल तर गर्भहत्येचं पाप। यत् पापम ब्रह्म हत्या। गीता प्रेस गोरखपूर। पूजनीय प्रातस्मरणीय स्वामी राम सुखदासजी महाराज, ग्रंथाचं नाव सांगितलं, काय नाव? महापाप से। त्याच्यात हे श्लोक आलेले सर्व वाचा। दुसरं कारण विठ्ठल होईल, नंतर आपण काल्याचा अभंग म्हणून आपलं जसं नेमाशा तसं विठ्ठल। थांबा 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 थांबा।